कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये बेकायदेशीर नोकर भरती झाली आहे। त्या नोकरांच्यावर झालेल्या कोट्यवधी रुपयांची वसुली शासनाने करावी अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अधिकारी अध्यक्ष धीरज रुकडे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। याबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून उग्र जन आंदोलन उभा करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला। यावेळी ते म्हणाले, मी धीरज रुकडे, मुख्य कार्यकारी अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती, कोल्हापुरातल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने काही वर्षापूर्वी जी नोकर भरती केली होती त्या नोकर भरतीच्या विरोधात तिथल्याच काही कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार दाखल केली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने तत्कालीन उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे साहेबांनी संपूर्ण तपास केल्यानंतर त्या तपासांती जो अहवाल दिला त्या अहवालामध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केले की सदरची केलेली जी नोकर भरती आहे ती पूर्णपणे नियमबाह्य आणि बेकायदेशीर आहे। वस्तुतः ही परिस्थिती असताना आज तागायत ह्या कर्मचाऱ्यांच्या वरती कुठलीही कारवाई केलेली नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचं शासन केलेलं नाही आहे। तर या कारणासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय आणि माननीय सचिव देवस्थान व्यवस्थापन समिती यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे की सदरची बेकायदेशीर भरती तत्कालीन उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे साहेब यांच्या अहवालानुसार ताबडतोब रद्द करावी आणि त्या नोकर भरती अनुषंगाने आतापर्यंत दिले गेलेली जी पगाराची रक्कम आहे ती कित्येक कोट्यवधीच्या घरात आहे, ती रक्कम तत्कालीन अध्यक्ष आणि सचिवांच्या पगारातून, वेतनातून किंवा त्यांच्या इतर मालमत्तेतून वसूल करावी अशी मागणी आम्ही केली आहे। आणि ह्या मागणीला अजूनही कुठलाही आम्हाला प्रतिसाद मिळालेला नाही। तर त्या अनुषंगाने आमच्या संघटनेच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये याबाबत जनहित याचिका आम्ही दाखल केलेली आहे आणि याबाबत आम्ही सातत्याने पाठपुरावा व्यवस्थापन समितीकडे करत आहोत आणि यासाठी उग्र आंदोलन कोल्हापुरात आम्ही उभा करणार आहोत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.